मार्गदर्शन करण्यासाठी मी तुम्हाला बोलवलं आहे, त्यासाठी तुम्ही आज इथे आलेले आहात. आज माझी हळद एक 20-21-22 दिवसाची झालेली आहे आणि त्यावर आता काय समोर मार्गदर्शन आपण मला सांगा. तर शेतकरी मित्रांनो, आपण आज आहोत घनश्यामरावजी यांच्या शेतामध्ये आणि यांची हळदीची अवस्था आपण बघू शकतो. बघा, ही हळद अशा प्रकारे साधारणतः एक 20 ते 25 दिवसाची हा प्लॉट आहे आणि याला बघितल्याच्या नंतर आतापर्यंत जे मुळं तयार व्हायला पाहिजेत होते ती मुळं या ठिकाणी तयार झालेली नाहीत. याची वाढ सुद्धा पाहिजे त्या पद्धतीनं झालेली नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे बघू शकता आपण, हे पूर्णपणे या ठिकाणी पान पिवळं पडलेलं आहे. ज्यावेळेस कुठल्याही पिकाचं पान पिवळं पडतं त्यावेळेस त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही होत नाही. ज्यावेळेस प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया म्हणजेच काय, अन्नद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया असते, ही ज्यावेळेस मंदावते त्यावेळेस पीक असं पिवळे प्रकारे होते. दुसरी गोष्ट, या पिकामध्ये मुळाची अतिशय कमतरता, याला मुळं सुद्धा आतापर्यंत तयार झालेले नाहीत आणि याचा पिवळेपणा म्हणजेच याला फेरसची मोठ्या प्रमाणात डिफिशियन्सी आहे. तर आपण आज यांच्या प्लॉटला चांगल्या वाढीसाठी हळदीचे मुख्य 3 प्रकार असतात. एक शारीरिक वाढ, एक फुटवा फुटणे आणि एक शेंग भरणे, या 3 मुख्य अवस्था असतात हळदीच्या. तर आज ही हळद पहिल्या अवस्थेमध्ये म्हणजे शारीरिक वाढीच्या अवस्थेमध्ये. या प्लॉटला आज आपण रिकमेंड करत आहोत की चांगल्या मुळासाठी मायकोरायझा, कृषी कंपनीचा मायकोरायझा नावानं. हा मायकोरायझाचे फायदे असे आहेत की हा मुळांची मोठ्या प्रमाणात वाढ करतो. याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता अतिशय चांगली असते. अशा कोरड्या पिरियडमध्ये खूप चांगलं काम करतो. दुसरी गोष्ट, हे एक मुळाला एक संरक्षण म्हणून काम करतं आणि पिकाला थोडंसं हिरवं करण्याचं सुद्धा काम या ठिकाणी करतं. त्यानंतर जे सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीमध्ये आहे हे सुद्धा त्यांना उपलब्ध करून देण्याचं काम करतं. तर आपण ह्यांच्या पिकाला आज साधारणतः 25 ते 30 दिवसाच्या कालावधीमध्ये तुळशी ग्रीन टेक्नॉलॉजीचा मायकोरायझा हा प्रोडक्ट आपण रिकमेंड करतोय. त्यानंतर ह्या प्लॉटला आपण 30 ते 35 दिवसाच्या कालावधीमध्ये तुळशी कंपनीचं मल्टीब्रँच, रूट गार्ड आणि फेरस, हा जो काही प्लॉट पिवळा पडला आहे याची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला फेरसची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आवश्यकता आहे. त्यासाठी आपण या प्लॉटला फेरस 500 ग्राम, तुळशी अल्ट्रा फेरस 500 ग्राम, त्यानंतर तुळशी मल्टीब्रँच 1 लिटर. मल्टीब्रँच हे त्या पिकाचे फोटोसिंथेसिस म्हणजे काय, प्रकाश संश्लेषण करण्याची प्रक्रिया हे जलद गतीनं वाढवतं, पिकाला हिरवगार करतं आणि ते पिकाची भूक वाढवतं. आणि रूट गार्ड हे जमिनीमध्ये तुमचं बेड असेल, सरी असेल किंवा तुमची जमीन असेल भुसभुशीत करण्याचं काम करतं. पांढऱ्या मुळ्याची वाढ मोठ्या आणि फेरसची एक ड्रिचिंग सुद्धा याला 30 ते 35 दिवसाच्या कालावधीमध्ये करायचं. आणि याच कालावधीमध्ये आपल्याला खताचा डोस द्यायचा आहे. खतामध्ये आपल्याला प्लॉटला एका एकरला 1 बॅग अमोनियम सल्फेट, 1 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, 1 बॅग दाणेदार, 1 बॅग DAP, 1 बॅग मुळपीठ, त्यानंतर 1 बॅग सिलिकॉन असा खताचा डोस तुम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे मिक्स करून तो या बेडवरती टाकायचा आणि खत हे पूर्णपणे झाकून टाकलं जाईल याची काळजी घ्यायची. अशा पद्धतीने पहिला हा खताचा डोस घालायचा आणि खताचा डोस घातल्याच्या नंतर जर वरचा पाऊस पडला तर ठीक आहे, नाहीतर आपलं ड्रीप चालू करून द्यायचं. आणि ड्रीप चालू केल्यानंतर 3 ते 4 दिवसांमध्ये ह्या प्लॉटला आपल्याला तुळशी कंपनीचं बायो कम्प्लीट नावाचे NPK बॅक्टेरिया, जे की नत्रस पूर्वत पालाश अपटेक करण्यास मदत करतात आणि तुळशी पेस्ट कंट्रोल यामध्ये सुडोमोनास आणि ट्रायकोडर्मा आहे, जे बुरशीला कंट्रोल करण्यास खूप मोठ्या प्रमाणात मदत करतात. ह्या 2 ते 3 ड्रिचिंग आणि खताचा डोस झाल्याच्या नंतर तुमची हळदीची पहिली अवस्था जी की शारीरिक वाढीची ती पूर्णपणे त्या ठिकाणी